नमस्कार मंडळी, मी स्वराली रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत करत आहे। आज आपण मस्त अशी वांग्याची भाजी बनवणार आहोत, मसाला वांग बनवणार आहोत। तुम्ही पाहू शकता खूप सुंदर होतं हे मसाला वांग आणि त्याची ग्रेव्ही पण खूप सुंदर झालेली आहे आणि महाराष्ट्रीयन रेसिपी आहे। आणि वांग म्हटलं की तर लहान मोठे सर्वांनाच खूप वांग आवडतं। तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी रेसिपी झालेली आहे, त्याला कलर पण किती छान आलेला आहे आणि त्याची ग्रेव्ही पण खूप सुंदर झालेली आहे। मसाला वांग म्हटलं की सगळ्यांनाच खूप आवडतं। तुम्ही पाहू शकता खूप सुंदर झालेलं आहे हे वांग आणि महाराष्ट्रीयन लोकांना तर खूप आवडतं मसाला वांग। तर चला मग, माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा। तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर नक्की शेअर करा आणि कमेंट करून सांगा की माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात। नक्की शेअर पण करा, लाईक करत जा। चला तर मग आपण पटकन रेसिपी स्टार्ट करणार आहोत। पाहूयात। सर्वात आधी आपण वांगे घेतलेले आहेत, गावरान वांगे आहेत, ते काटेरी वांगे आहेत पूर्ण, आणि ते आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत। त्यामध्ये पाणी टाकूयात आणि ते स्वच्छ करून असे स्वच्छ धुवून घेऊयात। मस्त स्वच्छ धुवून घेऊया। स्वच्छ धुतल्यानंतर त्यातलं पाणी पूर्ण टाकून घेऊयात आणि प्रत्येक वांग असं छान कट करून घेऊयात आणि त्याचे काटे काढून घेऊयात। कोणी कोणी त्याची वरचे ते साल वगैरे पण काढून टाकतं, पण मी नाही टाकणार, फक्त त्याचे काटेच काढून घेऊयात। सगळीकडचे बारीक बारीक छोटे छोटे काटे काढून घेऊयात आपण। आणि एका वांग्याच्या 4 काप करणार आहोत। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने त्याचे काप करून घेऊया, मधून कट करून घेऊया। खराब आहे का ते पाहूया, चांगलं आहे वांग पूर्ण। आणि अशाच पद्धतीने सर्व वांगे आपण कट करून घेऊया आणि ते एका पाण्यामध्ये टाकून घेऊयात, एका वाटीत। आणि ते काळे नाही पडावेत म्हणून त्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत त्या पाण्यामध्ये, जेणेकरून ते वांगे पाण्यात टाकल्याच्या नंतर काळपट रंग येतो त्याला। तर मीठ घातल्याच्या नंतर त्याला काळपट कलर येत नाही। सगळे वांगे आपण स्वच्छ करून घेतलेले आहेत, त्याची काठी काढून घेतलेली आहे आणि 4 काप करून घेतलेले आहे। त्यातलं सर्व पाणी आपण टाकून देणार आहोत। नंतर गॅसवर कढई ठेवणार आहोत आणि त्यामध्ये तेल टाकणार आहोत आणि हे वांगे आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत सर्वात आधी। त्याचं कारण असं की वांगे परतल्यानंतर जास्त वेळ शिजवण्यासाठी लागत नाही, म्हणून हे सर्वात आधी तेलामध्ये वांगे परतून घेणार आहोत। सगळे वांगे आपण त्यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि तेल उडायला लागले म्हणून मी त्यावरती झाकण ठेवलेलं आहे। तुम्ही पाहू शकता छान असे वांगे पहिले परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये। ज्या वेळेस आपण हॉटेलमध्ये पण अशाच पद्धतीने करतात की त्याला जास्त वेळ लागत नाही शिजण्यासाठी, पहिलेच ते तेलामध्ये परतून घेतात। छान हे तेलामध्ये परतून झालेले आहेत। आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात, ते सर्व वांगे काढून घ्यायचे आहेत एका डिशमध्ये। नंतर एक पॅन ठेवायचा आहे गॅसवरती, त्यामध्ये आपण अर्धी वाटी तीळ टाकणार आहोत। ते तीळ आपण छान असे खरपूस मंद आचेवर भाजून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता त्याचा कलर बदललेला आहे आणि ते तडतड उडतायत, पण ते काढून घेऊया आणि थंड झाल्यानंतरच मिक्सरला त्याची बारीक पूड करून घेणार आहोत। हे थंड झालेले आहे, त्यानंतर मिक्सरला बारीक करून घेतीये मी, त्याची पूड करून घेतीये।
अशा पद्धतीने त्याची पूड करून घ्यायची आहे बारीक. ते एका बाउलमध्ये काढून घेऊयात आपण आणि त्याच मिक्सरच्या जारमध्ये पुढचं वाटण वाटून घेऊयात. अद्रकचे तुकडे करून स्वच्छ धुवून त्याची साल काढून त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत, ते घालणार आहोत. त्यानंतर लसूण घालणार आहोत. त्यानंतर आपण थोडीशी कोथिंबीर, ती पण स्वच्छ करून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे, ती घालणार आहोत. त्यानंतर जिरे 1 चमचा आणि थोडंसं वरती टाकून घेणार आहोत. 1 चमचा जिरे. जिऱ्याने खूप छान टेस्ट येते त्याला वाटणामध्ये टाकल्यानंतर. आणि थोडंसं 1 चमचा अजून वरती टाकलेला आहे जिरे. याची बारीक मिक्सरला पूड करून घेणार आहोत. अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला. त्यानंतर शेंगदाण्याचा कूट, तो मी शेंगदाणे ऑलरेडी भाजून त्याला बारीक त्याचा कूट करून घेतलेला आहे, तो 1 वाटी शेंगदाण्याचा कूट घेणार आहोत. अर्धी वाटी, हे 1 वाटी नाही. आणि 1 वाटी तिळाचा कूट घेणार आहोत आपण. ते दोन्ही मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण आता हे मिक्सरला वाटण केलेलं आहे, आलं लसूण वगैरे त्याचं, ते घालून घेऊया. ते सर्व मिक्सरला केलेलं फिरवलेलं ते मिक्स करून टाकून या, त्यात मिक्स करून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये आपण 1 चमचा हिंग घालणार आहोत. हिंग ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता, नाही तर नाही टाकलं तरीही चालेल. हिंगामुळे टेस्ट चांगले लागते आणि पोटही छान साफ होतं. त्यानंतर मीठ घालूया 1 चमचा आणि वरती अर्धा चमचा थोडासा. त्यानंतर आपण मसाले घालून घेऊया. अर्धा चमचा हळद घालूया. त्यानंतर लाल तिखट घालूया 1 चमचा आणि वरती थोडंसं टाकणार आहोत. त्यानंतर कांदा लसूण मसाला तो घालणार आहे 2 चमचे. त्यानंतर जिरे घालणार आहोत, थोडेसे घालणार आहोत अगदी. आणि नंतर कोथिंबीर घालणार आहोत थोडीशी, आणि थोडी कोथिंबीर आपण नंतर वरतून टाकण्यासाठी ठेवणार आहोत. थोडं थोडं पाणी घालून ते छान असं मिक्स करून घेऊया. ओलसर होईपर्यंतच पाणी टाकायचं आहे, खूप जास्त पाणी टाकायचं नाहीये त्यात, जेणेकरून तो मसाला पूर्ण फक्त वांग्यामध्ये भरण्यासाठी थोडासा या पद्धतीने ठेवायचा आहे. तो खूप जास्त पाणी घालायचं नाहीये. आणि वांग्यामध्ये तो मसाला आपण सर्व भरून घेऊयाच. 1 वांग दाखवते मी कसं करायचं ते. बाकीच्या सर्व वांग्यामध्ये तसाच पद्धतीने मसाला भरून घ्यायचा आहे. त्याचं तोंड पूर्ण दाबून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मी सगळे वांग्यामध्ये मसाला भरलेला आहे. त्यानंतर उरलेला मसाला तसाच ठेवायचा आहे. नंतर कढईमध्ये तेल तापायला ठेवूयात. त्यामध्ये जिरे टाकून घेऊयात. जिरे तडतडल्यानंतर आपण 2 कांदे चिरून घेतलेले होते ते घालणार आहोत. कांदे लाल झाल्याच्या नंतरच हे सर्व वांगे त्यामध्ये सोडणार आहोत आपण तेलामध्ये. एक एक करून सर्व वांगे सोडून द्यायचे.
मस्त हलवून घेऊया, ते मिक्स करूयात कांद्यामध्ये, तेलामध्ये थोडंसं. तुम्ही पाहू शकता तेल सुटल्यासारखं होते आणि उरलेला सर्व मसाला ह्या तेलामध्येच छान परतून घ्यायला सोडून द्यायचा आहे सर्व मसाला. आणि ते ताट पण आपण ताटामध्ये थोडंसं पाणी टाकून त्या ताटामध्ये पण मसाला थोडासा ओलसर करून तोही घालून घेऊयात. पूर्ण सर्व मसाला टाकून द्यायचा आहे त्यात. तुम्ही पाहू शकता कसा मसाल्याला तेल सुटल्यासारखं झालेलं आहे. मस्त ते वांगे आणि मसाला मिक्स करून घेऊया. थोडंसं काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे मी. ही ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर नाही टाकली तरीही चालेल. ते मिक्स करून घेऊयात आपण छान. काश्मीरी लाल मिरची पावडर, त्याने रंग खूप छान येतो भाजीला. आणि नंतर पाणी घालून घेऊयात त्यात थोडंसं. ताटामध्ये पाणी टाकून ते घालून घेऊया मसाला. हलवून घेऊया थोडंसं. वांग शिजण्यासाठी आपल्याला अजून थोडंसं पाणी ॲड करावं लागेल. खूप नाही करायचं, कारण आपण हे मसाला वांगे बनवतो, ग्रेव्हीच पाहिजे त्याची आपल्याला, त्यामुळं खूप पाणी टाकणार नाही मी. थोडंसंच पाणी ॲड करणार आहे त्यामध्ये, वांग शिजण्यापुरतंच एवढंच टाकणार आहोत पाणी. तुम्ही पाहू शकता. छान मिक्स करून घेऊया ते पाणी आणि मसाला. त्यानंतर त्यावरती झाकण ठेवूयात. 2 मिनटं शिजवून देऊयात. छान वाफ आली की एकदा झाकण काढून आपण उघडून पाहूयात की वांग शिजलं आहे का. जास्त वेळ लागणार नाही हे वांग शिजायला, कारण आपण ऑलरेडी ते तेलामध्ये परतलेलं आहे, त्यामुळे ते खूप छान असं शिजलेलं असतं तेलामध्ये परतल्यानंतर. त्यामुळे शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागणार नाहीये. 5 ते 6 मिनिटामध्ये आपलं वांग पूर्ण शिजून रेडी होणार आहे. 2 मिनिटं अजून झाकून ठेवूयात. त्यानंतर पुन्हा एकदा चेक करूया. तुम्ही पाहू शकता खूप छान असं मसाल्याला तेल सुटलं आहे. पाहू शकता खूप छान झालेलं आहे आपलं वांग. ग्रेव्ही आपल्याला हवी तशी झालेली आहे. पाहू शकता वांग पण आपलं शिजत आलेलं आहे. अजून एखादा मिनिट वांग छान शिजलेलं आहे. एखादा मिनिट लागेल अजून वांग शिजायला. 5 ते 6 मिनिटात आरामशीर हे भरलेलं वांग खूप छान होऊन जातं, कारण ते ऑलरेडी आधीच आपण तेलामध्ये तळल्यामुळे जास्त वेळ लागत नाही त्याला शिजायला. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर झालेलं आहे. खूप सुंदर त्याला तेल पण सुटलेलं आहे आणि आपली ग्रेव्ही पण खूप छान झालेली आहे. वांग शिजले का पाहूयात आपण. छान तुम्ही पाहू शकता वांग पण आपल्याला शिजलेलं आहे. त्यानंतर आपण थोडीशी वरतून कोथिंबीर टाकून घेणार आहोत. वाह, खूप सुंदर अप्रतिम असं वांग झालेलं आहे. हॉटेल स्टाईल. हॉटेलमध्ये पण जाण्याची गरज नाही. आपण अशा पद्धतीने वांग केलं तर खूप सुंदर होतं ते. तुम्ही पाहू शकता खूप छान झालेलं आहे. आपण एका छोट्याशा कढईमध्ये हे वांग काढून घेणार आहोत. वाह, अप्रतिम असं झालेलं आहे वांग. खूप सुंदर,
खूप सुंदर वास पण येतोय. आहा, खूपच छान, मस्त. सगळं वांग आपण एका छोट्याशा कढईमध्ये काढून घेणार आहोत. खूप सुंदर कलर आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तेलही खूप छान सुटलेलं आहे आणि वांगही खूप छान शिजलेलं आहे. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडल्या तर नक्की लाईक करा. थँक्यू.